लग्न करून तुला सोडणारच होतो मी. आता चांगली डील झाली आहे. एकदा तुला त्याच्या हवाली केलं ना का मी मोकळा. काय झालं? काय नाही. काय झालं? काही नाही. ओके ना. मॅडम कुठे हरवलात? चल मग. आय एम सॉरी. हा? आय एम सॉरी. ऐकू नाही येते, जरा मोठ्याने बोल. आय एम सॉरी. काय 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 ऐकू नाही येते ग स्वीटू. आय एम सॉरी. तू जेव्हा पहिल्यांदाच बोलली होतीस ना तेव्हाच ऐकू आलं होतं. मग त्याचं काय आहे ना, आपल्याला जेव्हा सॉरी वाटतं तेव्हा सगळ्या जगाने ते ऐकायला हवं. तू जे माझ्याशी वागलीस ते सगळ्या जगाला कळायला हवं ना. काय काय रॉकी? अरे मला काम आहेत, मी नंतर बोलते तुझ्याशी. जी सुनो तो, खुशखबर है मम्मा जी. क्या? अपने स्वीटू की शादी टूट गई. ओम ने ऐसा पर्दाफाश किया उस लड़के का कि पूछो मत क्या किया. तो मुलगा ना बरोबर नव्हताच. बरोबर नहीं, एक नंबर का कमीना था वो. हो ना. ओम ने ऐसा गेम खेला मम्मी जी, ऐसा गेम खेला कि स्वीटू के सामने सारी सच्चाई आ गई. आता तर ओम आणि स्वीटूचं लग्न जमलंच पाहिजे बेटाजी. सवालच नहीं मम्मी जी. ओम. क्या आवाज है? अरे ओमला, ओम कुठे आहे? ओम ओम स्वीटू को छोड़ने गया उसके घर. अरे अरे पण हिला कळलं तरी अजून तमाशा करेल. आता काय करायचं? मम्मी जी आइडिया. ए रॉकी, काय करतोयस तू? ए रॉकी. ओम, अरे तू काय करतोयस रॉकी? रॉकी नहीं, मैं ओम ओम ओम. का? बर 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 बर. ओम. ओम. हो ना, मी त्याच्याशी बोलायलाच आले होते पण झोपलाय ग, दमलाय बहुतेक. ओम, अगं कशाला उठवतेस? झोपलाय तर झोपू दे. ओम, अगं गाढ झोपलेला दिसतोय, दमलेला दिसतोय, राहू दे. तायडे. नाही नाही, उठवच त्याला, उठव. मी चांगलं ना तेल लावून देते त्याच्या केसांना, हातापायांना पण चोळून देते. कशाला तेल बिल लावते त्याला? अगं झोपलाय तर झोपू दे चांगला. तुझं ते घाणेरडं तेल लावण्यासाठी उठवायची गरज नाहीये त्याला. चल, तुला नाही झोपायचं? हो, मला खूप झोप आली आहे. चल. गुड नाईट. हो, गुड नाईट ओम.
फुंकून पी दे इकडे दे 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 आता कुठे मला माझी स्वीटू सापडली. किती वाजले? खूप उशीर झालाय. हे, तुझाही फोन स्विच ऑफ आहे का? माझाही फोन स्विच ऑफ आहे. लवकर जाऊ घरी, उशीर झालाय. ऐक ना, कितीही उशीर झालेला असला ना आणि मी कुठेही असले तरी मला तुझ्या बरोबर खूप सेफ वाटतं. अहो आता मला काळजी वाटू लागली. स्वीटू अजून नाही आली, फोनही लागत नाहीये तिचा. फोनची बॅटरी संपली असेल वहिनी. भाऊजी अहो पण मग ठीक आहे, सुशीलजीनं सांगायचं ना फोन करायला. त्यांना सांगायचं तुला कॉन्टॅक्ट कर किंवा माझ्याशी बोलता आलं असतं. चिन्याला फोन लावायचा. चिन्या फोन कर स्वीटूला. बाबा स्विच ऑफ आहे फोन, नाही लागणार. तरी मी म्हणत होतो तुम्हाला तो मुलगा बरोबर नाहीये, ऐकू नका कोणी माझं. गप्प बस नाही तर कानपाट फोडेन. रे शरद, अरे त्याच्यावर कशाला चिडतोयस? ओमकार सुद्धा हेच सांगत होते. मला तर आता काळजी वाटायला लागली. ते सुशील आपल्या स्वीटूला काही अहो काय इतक्या रात्री कुठे चालला तुम्ही? आम्ही जरा जाऊन येतो. चल रे. कुठे? सुशीलराव ज्या हॉटेल बद्दल म्हणाले होते ना तिथं जाऊन येतो. चल रे. एवढं लांब? मग काय घरात बसून राहायचं का? स्वीटू आई. हो काय? अगं काय झालं? काय रडतेस तू बाळा? काय झालं इकडे बघ, काय झालं? स्वीटू काय काय झालं? स्वीटू काय झालं? तू बरी आहेस ना? अगं बोल ना बाळा, काय झालंय? तू का रडतीयस? इतका वेळ का लागला तुला? ओम कुठे भेटलं तुला? ओमनी वाचवलं मला. वाचवलं? सुमन पाणी 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 दे. तू पाणी घे. पाणी घे घे. आता आपण घरी आलोय ना, शांत. अरे ओम पण झालंय काय? आणि ही कुठे भेटली तुला? हॉटेलमध्ये. आम्ही जिथे गेलो होतो तिकडे ओम पण आला होता. आधी सुशील नॉर्मल बसला होता समोर, गप्पा मारत होता नॉर्मल. आणि त्याला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टच नव्हता. तो फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न करणार होता. काय? त्याने आधी पण असं बऱ्याच मुलींबरोबर केलंय. तो आज मला घेऊन जात होता. मला घरी जायचंय. ए थांब, कुठे चाललीस तू? ए सोडा मला.
लग्न करून तुला सोडणारच होतो मी. तिचा किस्साला धक्का जरी लागला तरी जिथे असशील तिथून शोधून काढीन आणि मारीन तुला. तुम्हाला सांगत होतो तो मुलगा बरोबर नाहीये, मुलगी बरोबर नाहीये. तुम्ही कोणीच ऐकलं होतं. झालं ना आता. अरे नशीब ओम त्या हॉटेलला गेला नाही, मला चिन्याने फोन केला म्हणून मी गेलो. दादा स्वीटू एकटी होती. खूप टेन्शन आलं होतं म्हणून मी सांगितलं ओम दादाला की देवासमोर दिवाना. तू अगदी देवासारखा धावून आलास आणि माझ्या स्वीटूला वाचवलंस. मावशी काय ग, खरंच तुम्ही आमच्या स्वीटूला वाचवलं, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. तुमचे आभार कसे मानावे खरंच कळत नाही मला. दादा काही काय बोलताय तुम्ही, मला परक नका करू. मी माझं कर्तव्यच केलं. चिन्या मोठा झाला असतो. काका काका हो. दिल जीत लिया. आजपासून तुझ्यासाठी जान भी हाजीर आहे. अरे चिनू सॉरी. आम्ही घरातली जाणती माणसं, मोठी माणसं, खरंच आम्ही कमी पडलो. नाही दादा, खरं म्हणजे जे आम्हाला करायला हवं होतं ना, या ओमने करून दाखवलं. खरंच हो. कसे आभार मानू रे मी तुझे. खूप भूक लागलीये ग, काहीतरी खायला दे ना. तुझ्या हातची खिचडी खावीशी वाटते. अरे सोन्या, खिचडीच काय, आज तुला हवं ते बनवीन मी. ए सुमन, तो शेव चिवडा घेऊन ये चल. थँक्यू. You're always welcome. तू जागा आहेस? नाही, मी झोपलोय. हा, तुझ्या आवाजाला काय झालंय? ते माझा कसा बसलाय, बरं वाटत नाहीये. गुड नाईट. मी पण गुड नाईट म्हणायलाच आले होते, पण त्या आधी ना मला ना तुला माझं एक ड्रीम सांगायचंय. ओ, तू शूज घालून झोपतोस? काय झालं? मला थंडी भरली आहे, ताप आल्यासारखं वाटतंय. व्हायरल. ओके, यू टेक केअर. ओके, टेक रेस्ट. मी नंतर भेटते. अच्छा. अरे दादा, तुझं शर्ट याला छान दिसतंय. आज जरा लूज आहे पण कम्फर्टेबल आहे. हे तुम्ही काय करताय? अरे आम्ही दोघे जण बाहेर झोपतोय ना, अंथरूण घालायची तयारी सुरू आहे. तुम्ही बाहेर झोपता का? आपण आज झोपू ना सगळे. या
नाही इथे मस्त अगदी छान असा वारा सुटतो आणि असं चांदण्या बघत अशी छान झोप लागते. मला पण झोपायचं इथे. नाही काय मी कधी असं चांदण्यात झोपलोच नाहीये. अहो तुम्हाला उगाच त्रास होईल इथे. अरे त्रास कसला, तुम्ही आताच म्हटलात ना की इथे काय मस्त वाटतं, छान वारा आहे. अहो पण इथे दोघांची सोय होऊ शकते. हे दादा मी जाऊन माळ्यावर झोपतो. म्हणजे मला जागा रिकामी. चल गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना, बसा बसा. खरं तर तुमचे आभार मानायचे होते. का? ओंकार आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुमची गरज पडली ना तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलात. पण यावेळी खरंच कळलंच नाही आम्हाला काय चाललंय ते. आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला. खरंच खूप खूप मोठी चूक झाली आमची. दादा जे झालं ते झालं. बरंच काही चुकीचं झालं असतं ते तुमच्यामुळे टळलं. आज तुम्ही जे केलं ना त्यासाठी मी आयुष्यभर तुमचा आभारी आहे. माझी स्वीटू म्हणजे माझा जीव आहे, माझ्या काळजाचा तुकडा आहे. तुम्ही माझा जीव वाचवलाय. आणि खरं सांगू का, म्हणजे कोणत्याही बापाला आपल्या लेकीपेक्षा महत्वाचं असं जगात काहीच नसतं. कोणत्याही बापाची अशी इच्छा असते ना की आपल्या लेकीचा हात अशा माणसाच्या हातात द्यावा जो आपण घेतली तशीच किंबहुना त्याही पेक्षा जास्त काळजी तिची घेईल. माझीही तीच इच्छा आहे. तुमचे आभार कसे मानू? तुम्ही आभार वगैरे नका मानू. तुम्ही आभार मानलेत तर मला असं वाटेल की मी तुमच्या घरात पाहुणा आहे. मुळीच नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग आहात. मला माहितीये की मुंबईला तुमचा मोठा बंगला आहे, पण अंबरनाथला हे छोटस घर तुमचं हक्काचं आहे हे मात्र विसरू नका. दादा हे घर, हे अंगण आणि हे मोकळं आकाश सगळं माझंच आहे. ओम, ओम उठलायस का? ओम मी आत येते. अजून झोपला हा? ओम 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 रॉकी इथे झोपलाय तर ओमकार कुठे आहे?